शकता, किती व्यवस्थित कारभार करू शकते, त्यानंतर एक आदर्श प्रस्थापित करू शकते, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी होळकर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांना काळ त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला होता. त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनीच त्यांचे पती एका युद्धामध्ये गेले. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवी होळकरांना सती जाऊ दिलं नाही. त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती. पतीच्या निधनानंतर सती जाण्याची जी प्रथा होती त्या प्रथेला छेद देऊन मल्हारराव होळकरांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही आणि त्यांना जो काही ते मुलकी कारभार होता तो कारभार त्यांच्या हातामध्ये दिला. त्यांना कारभार कसं चालवावं याचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी अध्यात्म आणि कारभार यामध्ये इतकं स्वतःला झोकून दिलं आणि त्याच्यामध्ये झोकून देत असताना संपूर्ण अर्थव्यवस्था त्यांनी बरोबर जागेवर आणली. जवळजवळ 28 ते 30 वर्ष त्यांनी पतीच्या निधनानंतर अगदी व्यवस्थित कारभार केला. अनेकांच्या मुलखावरती विविध शत्रूंनी स्वाऱ्या केल्या, परंतु त्यांच्या मुलखावरती कुणाची बिशात झाली नाही. त्यांनी केलेल्या कारभारामध्ये विशेष करून आर्थिक नियोजन असेल, सैन्यांचं नियोजन असेल, त्यानंतर अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं नियोजन असेल, लोकांना रोजगार मिळण्याचं नियोजन असेल, त्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आपल्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने कसे प्रस्थापित करता येईल यासाठी त्यांनी लक्ष दिलं. त्यामध्ये कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत जितकी जास्तीत जास्त मंदिरं जीर्णोद्धार करता येईल, जितकी जास्तीत जास्त मंदिरं निर्माण करता येईल, कारण मंदिर हे एक धर्माचं केंद्र, एक संस्काराचं केंद्र, एक अस्मितेचं केंद्र हे कसं असू शकतं ह्याचं एक आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिलं. त्या काळामध्ये मुघलांनी, पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी वेगवेगळी आक्रमणे केली आणि त्या आक्रमणामध्ये त्या मंदिरांची नासाडी केली होती, उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे संस्कृती जपण्याचं केंद्र उद्ध्वस्त केलं, ज्ञानाचं भंडार आपण उद्ध्वस्त केलं, तर मग आपण या हिंदुस्थानावरती राज्य करू शकतो अशी त्यांची भूमिका होती. आणि ही भूमिका हाणून पाडण्यासाठी अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराचं काम हातामध्ये घेतलं. त्या शंभू भक्त होत्या. अतिशय बऱ्याच जणांचं त्यांच्यावरती आरोप आहे की त्या धर्मनिरपेक्ष होत्या. या समाजकंटकांचं एक काम असतं, त्या धर्मनिरपेक्ष वगैरे काही नव्हत्या. ह्या हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ महत्त्वाचे आहेत, ते सगळे त्यांना मान्य होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे सर्व मानणाऱ्या होत्या. म्हणूनच त्यांनी मंदिरांची कामं केली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेती आणि शेतीला पूरक असे व्यवसाय कोणते करता येतील त्यावरही त्यांनी लक्ष दिलं. गोपालन केलं. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी त्यांनी खूप उत्तेजन दिलं. हिशोब कसा ठेवावा, हिशोब चोख कसा असावा आणि हिशोबामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याला आळा कसा घालता येईल हे त्यांनी व्यवस्थित गुप्तहेर खात्यामार्फत प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती घेऊन प्रत्येक गोष्ट चोख ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणूनच मी अशा धर्मशील अहिल्यादेवीला विनम्र प्रणाम करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्री अहिल्यादेवी मातेचा जय असो. ऐका ना.